हिंदू धर्म वाचवला संपूर्ण हिंदू धर्म वाचवला हिंदू धर्म वाचवला हिंदू धर्म वाचवला शिवबाचा माळ औरंग्याचा काळ शिवबाचा माळ औरंग्याचा काळ पुरंदरावर जन्मला शंभूना हिंदू धर्म शंभून हिंदू धर्म वाचवला हिंदू धर्म वाचवला हिंदू धर्म वाचवला हिंदू धर्म वाचवला थोडासा मोठ्या पांडुरंगाचं भजन करा शिवाजी महाराज की शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय भोली पार्वती पते हर हर तुळजापूरच्या बाबाईला पहिला मी गाणं गाईला तुळजापूरच्या बाबाईला पहिला मी गाणं गाईला तुळजापूरच्या बाबाईला पहिला मी गाणं गाईला तुळजापूरच्या बाबाईला पहिला गणपतीला गणपतीच्या शारदेला दुसरा महादेवाला महादेवाच्या पार्वतीला तिसरा श्रीरामाला श्रीरामाच्या सीतामाईला चौथा श्रीकृष्णाला रुक्मिणी आणि राधिकेला पाचवा खंडीरायाला बाणाई आली मळकाईला पहिला मी गाणं गाईला कोल्हापूरच्या बाबाईला पहिला मी गाणं गाईला कोल्हापूरच्या बाबाईला हो गाईला कोल्हापूरच्या बाबाईला पहिला मी गाणं गाईला कोल्हापूरच्या बाबाईला जातईर नशिबानं मिळतईर कर्मन जातईर तुला नशिबानं मिळतईर कर्मन जातईर नशिबानं मिळतईर पण कर्मन जातईर तुला नशिबानं मिळतईर पण कर्मन जातईर तुला नशिबानं मिळतईर पण कर्मन जातईर तुझं नशिबानं मिळतईर कर्मन जातईर तुझं कर्मन जातईर तुझं कर्मन जातईर तुझं कर्मन जातईर कर्मन जातईर तुला नशिबानं मिळतईर कर्मन जातईर तुला नशिबानं मिळतईर तुझं कर्मन जातईर तुला नशिबानं मिळतईर तुझं कर्मन जातईर कर्मन जातईर कर्मन जातईर काय पूजावे त्याला अरे विंचू
देवाऱ्यात आला म्हणून त्याला पूजायचं नाही. आपण धर्मनिष्ठ आहोत, आपण हिंदुत्ववादी आहोत, आपण कट्टर हिंदुत्ववादीच राहिलं पाहिजे. नतमस्तक होऊन माझ्या राजाला बोलवलं. एक लक्षात ठेवा, मला हे तुमच्यासाठी बोलायचं. मी हे बोलल्यानंतर मला खूप त्रास असतो, तुम्हाला माहिती आहे. मला काही वाटत नाही त्या त्रासाचं, कारण की माझ्या आईनं आणि बापानं माझी एकुलता एक आहे, तरी मला धर्मासाठी सोडला. हे तुला सोडला जा, कारण की भगतसिंगाच्या आईने सांगितलं होतं, भगतसिंग फासावरती गेला तेव्हा रडायला लागली. बायकांनी विचारलं का रडते? भगतसिंगाची आई म्हणते काय ग, मला एकच पोरगा आहे म्हणून देशासाठी फासावर लटकवला. अगं 4 असते ते 4च्या 4 फासावरती लटकले असते. हे असणार देशप्रेम. देशावरती प्रेम करणारी माणसं पाहिजे आम्हाला मानणारी माणसं वेळी पाहिजेत फक्त, तर आमच्या सोबत झटणारी, धर्मासाठी झुंजावे, झुंजून या बघ्यासी मारावे. मारता मारता चिरावे राज्य आपले, देश दोरी तितके कुत्ते मारोळी घालावे पडते. देवदास पावती फत्ते ती संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. अशा असणारा शंभूरायाच्या असणाऱ्या आख्यानाला मी फोन करतो. सुरुवात सगळ्यांच्या पासून भावना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक भगव्या हिंदुमय शुभेच्छा. अशीच भगवीतोपी तुमच्या डोक्यावरती राहू दे आणि असंच कार्य खूप वर्ष चालू दे. याचं चरित्राला सुरुवात करतो. धर्मवीर संभाजी महाराज की श्री क्षेत्र संगमेश्वर. संगमेश्वरावर धर्मवीर संभाजीराज यांची वस्ती पडली आणि कवी कलशांना धर्मवीर संभाजीराज बोलते झाले. कवी बोला राज. कवी आम्हा असं वाटतं की उद्या जाण्यापूर्वी आम्ही या महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालावा. हो राज, का नाही, मी उद्याच तयारी करतो. हो हो. आणि दिवस दुसरा उजाडला आणि कवी कलश असणाऱ्या संभाजी त्यांच्या जवळ आले. राजा बोला. राजा तयारी झालीये, चला ना आपण अभिषेक घालूया देवाला. हो कवी, आवाज दे. पण कवी आज आम्हास असं वाटतं की आम्हास आबासाहेबांची आठवण येते. आज जर आबासाहेब असते ना तर त्यांना खूप आवडलं असतं. आम्ही दुःखात असलो की आम्हाला फक्त बाप आठवतो, आमचा आबा. जर आबा असते तर आम्हास असं कौटाळलं असतं, छातीला लावलं असतं आणि आम्हास बोलले असते की बा असं खचून नाही जायचं. तुमच्यावरती जो जो काही प्रसंग येईल त्यावेळेला तुम्हाला जगात कुणीही चांगलं बोलणार नाही. जगाच्या पाठीवर तुम्हाला चांगली म्हणणारी 2च माणसं आहेत, ती म्हणजे आई आणि बाप. तुमच्याविषयी एखाद्याला जर तुमच्या आईला सांगितलं ना तुमची पोरगी अशी अशी वाईट वागते तर तुमच्या आईला आणि बापाला ते पटत नाही. याला म्हणावं माय आणि बापाचं प्रेम. पण आई आणि बाप जगातला निघून गेला तर तो माणूस जगात सगळ्यात मोठा भिकारी असतो, लक्षात ठेवा. जोपर्यंत आई आणि बाप आहे ना त्यांना खूप जपा, राव भयान जपा. सगळे आपल्या जीवावरती उठतील पण माय आणि बाप कधीच उठणार नाही. संभाजीराजांना आठवायला लागलं की माझा आबासाहेब असते त्याला खूप छान झालं असतं. कसं कसं कवी कलशांनी उठवलं आणि त्यांना त्या अभिषेक घालण्याच्या स्थळावरती नेलं. शंभूराजांनी बघितली पुढे मूर्ती, हातामध्ये कलश दिला, हातामध्ये कलश दिला आणि अभिषेकाला तयार झाली. या या महादेवा या. आमच्या बादसाहेबांनी सांगितलं होतं
की हा महादेवाला तुम्ही पुकारा, फक्त तुम्हाला औदार्य, संपत्ती, आयुष्य संपूर्ण काही दिलं जाईल. या आणि साक्षात समोर तो महादेव उभा राहावा. अरे एखाद्या देवाची पूजा आपण करायला लागलो ना, तो साक्षात देव उभा राहतो आपल्या समोर. आणि तसाच माझा महादेव त्या असणाऱ्या शंभूराच्या समोर प्रकट झाल्यासारखा स्वप्नात दिसला गेला आणि शंभूला वर्णन करायला लागले. उवा, उवा, उवा! काय रूप आहे हे महादेवा. आमच्या आबासाहेबांनी हेच सांगितलं होतं. आवाज हे तुमच्या चक्रामधून वाहणाऱ्या त्या गंगा यमुना, तुमच्या भस्म लावलेलं कपाळ, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आणि सर्पांच्या माळा, हातामध्ये रुद्राक्षांच्या माळा, हे पण हे काय, तो शिवभक्त असतो, तो कट्टर हिंदुत्ववादी असतो, तो जप करणारा महादेव बघत बसत नाही. त्याच्या समोर आला होता, हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आणि शिवतांडव करणारा महादेव. आणि चला महामृत्यू मंत्र सुरू. शंभू राजा त्या महामंत्रामध्ये जपून गेले. 2.5 तास असणारी पूजा झाली, अभिषेक झाला आणि तेवढ्यात घात झाला आणि त्यात असणाऱ्या सगळ्या सह्याद्रीवरती घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला. घोड्यांच्या किंकाळण्याच्या आवाजाने संपूर्ण असणारा तो परिसर धुमाळून गेला. मुघलांचं सैन्य आलं, एक जण आला आणि बोलतो आला, हे राजांना उठवा, संभाजीराजाला सांगा की आम्हा कवी कलश आले संभाजीराजांच्या जवळ. पण सांगावं कसं, जर उठवावं तर राजे चिडले जातील. तरी पण धाडस करून कवी कलशाने त्यांच्या खांद्यावरती हात टाकला. तो राजा संतापला गेला. अरे तो साक्षात असणारा शिवाचं रूप समोर घेऊन आपला बघत होता, त्याचं स्वरूप वर्णन करत होता. तो संभाजीला बोलताना, कवी तुम्ही ऐसे करावे हे आम्हास मान्य नाही. कवी आम्ही आमच्या महादेवाची पूजा करत होतो, त्याचं वर्णन करत होतो, आम्हास का उठावलं. राज बोला. राजा आपण पकडलो गेलो. कवी हो आम्ही प्रत्येक वेळी असं पकडलं जातो. दुश्मन आम्हाला पकडतात पण आम्ही कोणाच्या बापाला सापडलो नाही. त्याचं नाव राजा संभाजी. हो राजा, पण आता फौज मोठी आहे राजा. किती आहे? 80,000. काय होय, म्हणजे बातमी पक्की दिली का त्या भडव्याला? होय राज, बातमी कोणी दिली त्याचं नाव सांगा आम्हास. राजा नका नाही ऐकू. का तो हरामखोर कोणी आपल्यातला की काय? होय राज, नाव सांगा. त्याचा धडा वेगळा स्थिर नाही केला ना, नावाचा संभाजीला नाही बोलणार आम्ही. आज त्रास होईल तुम्हाला. नाव सांगा कवी. नाव विलाजानं कवी कलशानं नाव सांगावं लागलं. राज, तो दुसरा तिसरा कोणीच नाही, मग तो तुमचा सख्खा मेवणा गणोजी शिर्के. कवी माझ्या गणाचं नाव नाही घ्यायचं, नाही घ्यायचं. अरे माझा गण असं कसं करेल? आम्हालाही असंच वाटतं हो कधी कधी. आमची माणसं अशी कशी करतील? हेच गद्दार असतात. चला माणसं ओळखायला शिका. संभाजीराजा एक सांगू का तुम्हाला? मी नाटककार धमासगीर नाही डोळ्यातून पाणी काढायला. मी इथून माझ्या राजाला जपतो, पूजतो रोज. चला मी घरातनं बाहेर निघालो ना तर मेलो म्हणून बाहेर पडतो.
हा कोणी आम्हाला पुढचं पाहिजे ना, वंश पाहिजे ना, काय पाहिजे याला आपण असंच जगणार फक्त भगव्यासाठी आणि परमपूज्य असणाऱ्या माझ्या शंभू राजासाठी जगणार आहे. अरे लाचारीची पोळी खाण्यापेक्षा स्वाभिमानाची भाकरी खावं मी. हा एक लक्षात ठेवा सगळ्यांनी मिळून, जगात माणूस तेव्हाच खचून जातो ज्या वेळेला ज्या लोकांच्या वरती आम्ही अफाट प्रेम करतो आणि तीच लोक आपल्या जीवावरती ओढतात, तेव्हा माणूस खचला जातो. माझा संभाजीराजाही तसाच खचला ना. हे ऐक ना, ते नाव दुसरं सांगणार आहोत म्हणजे काय आहे, माझा गणा असा नाही करणार आणि मी त्याला अंगा खांद्यावरती खेळ नाव सांगा ना. नाही राज, गणाच गद्दार झाला. संभाजी राजा एवढा सगळ्या औरंग्याला झटणारा लढणारा, त्याच्या घोडे सुद्धा पाणी पेत नव्हती औरंग्याची भडव्याची. तो असे असणारे संभाजी राजा जी दहशत होती, तो संभाजी राजा त्या असणाऱ्या पिंडीवरती बसून रडला त्या दिवशी आपल्या सारख्या गद्दारांच्या मुळात. आम्ही त्यात आम्हाला धर्माशी काही घेणं देणं नाही, ज्यानं करायचं त्यानंच भोगायचं. अरे आम्ही कधी जागा होणार आहे. आम्हाला फक्त मी, माझं घर, माझी बायको, माझी पोरं, इस्टेट, संपत्ती, बंगला. माझा संभाजी राजा त्या शिवपिंडीला पकडून रडला. संभाजी राजा मनातल्या मनात म्हणत होता, हे देवा, माझ्या आबासाहेबांनी सांगितलं होतं की तू सगळं देतो राव, म्हणजे आयुष्य देतो, संपत्ती देतो, वैभव देतो, आणि आम्ही अभिषेक घातला 10 मिनिटात आमचं आयुष्य घेऊन निघाला तू. की आमचं काही चुकलं का? हे आपण चुकतो. प्रत्येक हिंदुत्वादी पोरांनी लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही हिंदुत्वाच्या कामात पडलात ना, तुम्हाला कोणीच चांगलं बोलणार नाही. जो हिंदुत्वासाठी या भविष्यासाठी बोलेल, लढेल, त्याला गुंड म्हणतील माणसं. आम्ही शंड असण्यापेक्षा आम्ही गुंडच बरी आहे. कारण आमच्या बहिणीकडे, हिंदू बहिणीकडे एखाद्या भडव्याचा हात आला ना, आम्ही बैठका लावत बसणार नाही. भडव्याचा हात कलम करणारी औलाद आमची आहे. संभाजी राजा शांत बसला, एका शब्दाने बोलता येत नव्हतं, पण आठवला एकच, तुम्हाला ज्यावेळेस लवची आतमध्ये फसतात ना पोरी आपल्या, तिला बापच आठवतो पोरीला, लक्षात ठेवा. त्या संभाजी राजाला माझा आठवला एकच देव, त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी राजा. बाबा तुम्ही आम्हाला सांगत होता, शंभू कोणावरती विश्वास ठेवू नका. हवा आम्ही फसलो, आमच्याच माणसाने आमचा दगा केला. आम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्याजवळ निघून येऊ. आम्हा तुम्ही 3 एप्रिलला निघून गेलात, सगळा समाज जमला होता, सगळी माणसं रडत होती, पण आम्हाला अडकवलं होतं की आम्ही फुटी नाही म्हणून. आम्ही आज हरलो आपल्याच माणसाच्या मुळे. क्षमा करा. आऊसाहेब धन्यवाद. राजा, आज तुम्हाला या माणसाने भगवा फेटा घातला, हार घातला. त्या मूर्तीकडे आत्ता बघायचं आणि बलिदान सांगून झाल्यानंतर बघायचं. आणि ते मूर्तीचा सुद्धा चेहरा रडवा होईल एवढी ताकद बलिदानामध्ये आहे.
संभाजी राजा माझा त्या असताना शिवपिंडीला बघून रडत राहिला. तेवढा कवितेला शालेर पाठीमागून हात टाकला. उठा चला राजा. ना कवी हे कवी, आम्ही त्या औरंग्याला कधीच नाही घाबरलो. सावरकर सांगून गेले दादांनो, ना मला मुसलमानांची भीती वाटते, ना मला ख्रिश्चनांची भीती वाटते. मला भीती वाटते ते आमच्याच लाचार आणि गद्दार हिंदूंची भीती वाटते, जे माझ्याच धर्मातले असून माझ्याच धर्माच्या विरोधात असतात. सावरकरांनी दुसरं वाक्य सांगितलं, तुम्ही भारतीय म्हणून माझ्या समोर येत असाल तर मी भारतीय आहे, पण ज्या वेळेला तुम्ही मुसलमान समोर याल त्यावेळेस मी टीका लावून अभिमानानं सांगेल की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. तरी अंगावरती वर्दी असेल तर त्याचं मन हे देवाविषयी, देशाविषयी आणि धर्माविषयी तितकंच कट्टर असतं, पण दाखवता येत नाही. त्यांच्यावरती अत्याचार करणारे कोण कोण आहेत जरा हिशोब करा. यांच्यासारखी आमच्यासारखी माणसं त्या हिंदूच्या पाठीमागे धाडसानं उभं राहतात. संभाजीचा हतबल झाला, खाली बसला. आयुष्यात पहिल्यांदा लाचार हिंदूंच्या खाली बसला. आम्हाला खाली आणलं जातं, आमच्या कोणी उभे जाऊ शकत नाही, फक्त आपल्यातलेच लाचार. संभाजीला कसं कसं समजून सांगितलं. आणि कवी कलशाने उचललं. चला राजा, गड जवळ करूया. नाही कवी, आज आम्ही संपलो. आम्ही एकही लढाई हरलो नाही, 169 लढाईतली, पण आज आम्ही ही गेलो नाही, पण आज आम्ही संपलो. कवी त्या संभाजीराजांचं आख्यान आहे. त्या संभाजीराजामुळं एक लक्षात ठेवा ताई, तुमच्या बापाची टिकली सोडून ताई त्यांच्यात धुरका घालायला नाही जायचं आम्हाला. ज्यावेळेस तुम्ही पहिलं जीवन जगत होता त्यावेळेला तुम्ही सुखी होता, पण आताच जीवन जगताना पाऊल टाकताना आपल्याला धोका आहे. मी पहिल्यांदा माझं दुकान, माझं सोन्याचं दुकान मी जगत होतो, अतिशय आनंद. आता बाहेर पडले की आईचे माझे 100 फोन येऊन गेले असतील, बरं आहेस का, काय गेला कुठं. हे काम करणं सोपं नाही रे भाऊ, हे बोलणं सोपं नाही. मी मगाशी बोललो, आमच्या आरड्यात 14 पोर अडकवली गेले रे. त्या पोरांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आनंद होता. ते तेज आहे धर्मवीर संभाजी राजाचा बलिदानातून आम्ही साधलंय की हे मृत्यू सही न डरले मणी धर्मवीर फुटले सोन्यात लुटले, जरी जीव बसीर दुरांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, पुरात धुया शिवसिंह छावा. माझ्या संभाजी राजाने एवढं बलिदान दिलंय की त्या बलिदानातून एक एक असणाऱ्या रक्ताच्या थेंबातून हजार हजार हिंदू कट्टर निर्माण झाले पाहिजे, आणि त्याचा बदला घेण्याकरता आपण सगळे इथं तत्पर आहोत. दोघांचं बोलणं चाललंय भावासारखं. मी थोडक्यात आवरतो, 10 वाजले, एकदम 10 मिनिटात आवरून टाकतो. 200 जणांची टोळी आली, साखरदंड फेकला गेला अंगावरती. संभाजीराजाच्या अंगावरती साखरदंड आला. साखरदंडाला जखडला गेला राजा माझा. इकडे 100 जणांनी ओढायला सुरुवात केली, इकडे 100 जण ओढत होते. आम्ही आमच्यावरती एक केस झाली की आम्ही म्हणतो का आम्हाला हिंदुत्वाचं काम आता. सावरकर सांगून गेले, धर्मासाठी तुमच्यावरती पडलेल्या केसेस आणि तुमच्यावरती झालेले वार तुम्ही अलंकार म्हणून वागवा, तर तुम्ही असणारे कट्टर हिंदुत्वादी मर्द आहात. हे आम्ही वाईट कामं करून केसेस नाही झाल्या, वाईट कामं करून आमच्यावरती माणसं चालवून येत नाही. आम्ही धर्माचं कार्य करतो म्हणून राक्षसांना आमची भीती वाटते, कारण की देवानं आम्हाला निवडलंय देव देश धर्माचं कार्य. इकडे 100 जण, इकडे 100 जण ओढायला लागले. हे सामान्य नाही हिंदुत्व. आता सोपं वाटतंय. मला परवा दिवशी एकदम हिंदुत्ववादी चांगला नेता बोलला, कवी कलशाने बघितलं, राजा सापडलात तुम्ही. असो, आपल्या संभाजीला साखरदंडाने बांधला. अंगरखा काढायचा का मुखरब खान बोलता झाला, मुखराब त्याचा अंगरखा फडा.
अंगरखा असा नाही फाटला पाहिजे. या ठिकाणी संभाजीराव नाही बघायचा आता. या ठिकाणी तुमचा नवरा आहे, तुमचा बाप आहे, तुमचा पोरगा आहे, तुमचा भाऊ जर असा सापडला असता आणि त्याला जर असा कापला असता तर तुमच्या मनाला काही वाटलं असतं हे डोक्यात ठेवा. त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही त्याला हिंदू नाही म्हणता येणार राव. आपल्या डोळ्यात पाणी येतं कधी माहितीये, एखादा हिरो आणि तलवारीनं अंगरखा फडत निघाला, जगदंबा जगदंबा स्वर यायला लागला. अंगरखा फडता फडता छाती आणि पोट कधी फटून गेलं कळलं नाही. जगदंबा जगदंबा छाती आणि पोट फटत फटत बेंबीपर्यंत तलवार येऊन थांबली. तलवारीचं टोक बेंबीत घुसलं. तलवार थांबली म्हणून दुसऱ्या एका हरामखोरानं ती तलवार धरली आणि कटकन खाली ओढली. बेंबीची शिर तुटली ना, वाजला जगदंबे जगदंबे जगदंब. माय आम्ही आम्हास वाचवा नाही म्हणणारा, फक्त हा छळ सहन करण्याची ताकद दे माय आम्हास. जगदंब. अंगरखा फाडला गेला संभाजीराजाचा. साखदंड 100 जणांनी ओढले गेले दादा. त्या साखदंडातून ना हे मांस बाहेर यायचं. शिवाजी राजाच्या बाबाच. आम्ही नाही बोलायचं हिंदुत्वाविषयी. मला हे सांगितल्यानंतर मला सांगा, हे असं तुम्हाला नाही तुमच्या पोरी बाळींना तुमच्या पोरांना असंच मारणार. हे एक दिवस टाकला जायचा आणि ते मांस बाहेर यायचं म्हणून ते मांस आत टाकण्याकरता तलवारीच्या पातीनं हातोडीनं आतमध्ये तलवारीच्या पाती ठोकायच्या. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांच्या पर्यंत तलवारीच्या पाती ठोकल्या गेल्या. संभाजीराजाला उंटाला उलटा बांधला. उलटा का? अरे ऐका, राजा म्हणताना फक्त म्हणायचं नसतं, त्याला इज्जत राखायला कपडा नाही ठेवला भरव्यानी. त्यांच्या गळ्यात काय घालायचं आम्ही नाही घालणार. लग्न अवस्थेतला राजा उंटाला उलटा बांधला आणि उंटाला उलटा का तर सरळ चालला तर पुढे दिसेल काय आहे. मग उलटा चालायचा माझा राजा. पाठीमाग उलटा चालला की दगडाला ठेच लागायची. जगदंबे हे माय. खाली पडला की एखादा भडवा यायचा असणाऱ्या चापकाच्या फटके द्यायचा. हो काफर हो हो, तुम्ही काफर आहात त्यांच्यामध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला असंच मारलं जाणार याच्या पुस्तकात लिहिलंय. रोज जे 5 वेळा बोललं जातं ना, म्हणून इथं कीर्तन करायचा नाही मुसलमान, तर तोही तेच बोलतो. अल्लाह के धपक्याचे फटके पडायचे. काफर. संभाजीराजा उठायचा, पुन्हा चालायचा, पुन्हा टाच लागायची, पुन्हा पडायचा, पुन्हा तलवारीच्या पाती घुसायच्या, पुन्हा फटके पडायचे, पुन्हा उठायचा, पुन्हा चालायचा. कोणीतरी पाठीमागून यायचं, संभाजीराजाच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी घाणघाण शिव्या द्यायचं. एखाद्यानं आला की हातात दगड घ्यायचा, फेर करून मारायचा, छताडावरती बसायचा, छताडातल्या असणाऱ्या तलवारच्या पाती सपकन आतमध्ये घुसायच्या, काळजापर्यंत जाऊन फिरायच्या. हवा जगदंब यायचा. कुणीतरी यायचं, तलवारीची पाती घेऊन रेगोट्या ओढायचं आणि त्याचा लचका काढायचं, कोल्या कुत्र्याला खायला घालायचं. हिंदू असा छळ करत करत संभाजीराजाला त्या भडव्याच्या औरंगजेबाच्या समोर आणून ठेवला. तो लांडा औरंग्या बोलता झाला, हे शंभो बोल. इतिहास चुकीचा सांगितला जातो. मुसलमान म्हणतात तळपायाच्या मस्तकाला गेली संभाजीराजांच्या, तशी तळपाया मस्तकाला प्रत्येकाच्या गेली पाहिजे मुसलमान म्हणतात. संभाजीराजा त्या असणाऱ्या औरंग्याच्या तोंडावरती थुंकला, लाट घातली आणि बोलता आला, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणूनच मरणार.
रक्ताच्या चिरकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाच्या निघणार असं म्हणणारा जगातला पहिला शेवटचा राजा त्याचं नाव संभाजी राजा. हे वाक्य ऐकलं ना औरंग्या ओरडताला, हे बहुत बोलते चुमारच की काटाला चुमारतो. जीभ जास्त बळबळ करायला गेला. हात धरले, पाय धरले, चटा पकडल्या, पाठीमाग ओढल्या. पुन्हा छळ सुरू झाला. विचारलं, होतोस मुसलमान? हे धर्म म्हणजे आस्था, धर्म म्हणजे प्रतिष्ठा, धर्म म्हणजे वैभव, धर्म म्हणजे माय, धर्म म्हणजे माय भाव, धर्म म्हणजे देव, धर्म म्हणजे देश, धर्म म्हणजे एक स्पर्धा, धर्म म्हणजे धगधगता इतिहास. आमचा धर्म म्हणजे आमचा कृष्ण भगवंत परमात्मा, धर्म म्हणजे माझी असणारी जगदंबा. संभाजी राजाचा नाक दाबलं गेलं तरी नाही उघडला. फुटली गेली, रताई चिरकांडी उडाली, आवाज आला जगदंबा. जगदंबा म्हणण्याकरता तोंड उघडलं आणि एक सांडशी पचकड आत गेली. जीभ पकडली गेली आणि ती ओढून जीभ बाहेर ओढली. एक रीत बाहेर ओढल्यावर तडफडला गेला माझा संभाजी. जगदंब स्वर थांबला ना. वरून एक तलवार आली, तलवारीनं घाव बसणार तेवढा औरंग्या बोलता झाला, बहुत बोलती की जुबान मत काटो जुबान को, याची जुबान याची जीभ कापू नका. मग अजून चौघांनी हाताने ओढा. एखादं मोठं झाड मुला सकटात केली. संभाजी राजा शांत होता. चौघे जीभ ओढतायत, माझा राजा एकटा आतमध्ये ओढतोय. पाचव्यानं पायी लावला आणि चौघांनी एका चिसका देऊन जीभ घाट्यातून उपसून बाहेर काढली. हरी जसं एखादं धरण कोसळावं, धरण फुटावं आणि पाण्याचा टोह बाहेर पडावा, तसं रक्ताच्या तारा पायी वाढल्या. दिवस दुसरा उजाडला गेला. संभाजी राजाला समोर उभा केला. विचारलं, होतोच मुसलमान? डोळ्यातली अंगाराने सुरुवात केली, सांगायला डोळे वठारले गेले. औरंग्या बोलताना बहुत बोलते, इसकी आंखें फोड़ डालो, याचे डोळे फोडून टाका. मग तलवारी तापवल्या गेल्या. सज्ज झाल्या तलवारी, आल्या समोर डोळ्यांच्या, इथपर्यंत आल्या. धग लागायला लागली माझ्या राजाला. संभाजी राजांनी डोळे झाकले गेले आणि डोळे मिटतात समोर दिसले माझे छत्रपती शिवाजी राजा. डोळे बंद केलेले बघितले, समोर आले शिवाजी राजा. हे शिवाजी राजा बोलताय माझे. हा शंभो, हे बाळा, डोळे का मिटलेत राजा? भीती वाटते का? आम्हाला भीती नाही वाटत. अरे मग डोळे का बंद केले राजा? हवा आम्ही जर घाबरलो असतो तर आम्ही जीभ काढायच्या अगोदरच मुसलमान झालो असतो की. ऐका ना राजा, हवा असं का असतं? आपण आपल्या कुटुंबासाठी कधीच जगलो नाही. आपण देवदेश धर्मासाठी जगलो. आपण सापडलं गेल्यानंतर कोणीच नसतं आपल्या सोबत. सगळे हात वरती करतात, निघून जातात आणि म्हणतात की त्याला जास्त मस्ती होते. हे 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 संभा, डोळे उघडा तुम्ही. अरे तुम्ही डोळे मिटायचे नसतात, किती संकट येऊ द्या. हा
अरे तुमच्या डोळ्यात त्या घडव्याला उरण गेला. अरे त्याचं मरण दिसू द्या. हे त्यालाही वाटलं पाहिजे. अरे तुमचं मरण बघून कळलं पाहिजे की अरे काय काय संभाजीराजे शेर शिवा का छावा था. परम प्रतापी हा पराक्रमी एकही शंभू राजा था. त्या भडव्याला कळू द्या तुम्ही त्याच्या समोर झुकत नाही. त्या भडव्याला कळू द्या तुम्ही माघार घेत नाही. तुमचं मरण त्याला कळू द्या. अरे तुमच्या मरणाची दास्ती घेऊन याच महाराष्ट्रात भडवा तडफडून मेला. काही घुसला गेल्या त्याचा राजा अदला झाला. त्या भडव्याने अदला केला. खूप दिवसाचा छळ संपला. असो